चला तर मित्रांनो, आज विदर्भ स्टाईल कांद्याच्या पानाची वडी बनवूया. सगळ्यात अगोदर मी कांद्याची पान घेतलेले आहे आणि याला कम्प्लिटली मी कट करून घेतलेले आहेत असे. आणि आता आपण याला वॉश करूया. तर यामध्ये आता आपण थोडी कोथिंबीर चिरून टाकूया. कोथिंबीर मी बारीक बारीक करून यामध्ये चिरून टाकत आहे. आणि त्यानंतर आपण इथे थोडं हळद, चवीनुसार मीठ, आपण चवीनुसार तिखट आपण यूज करणार आहोत थोडंफार. आणि हे आपलं थोडं मसाला, ठीक आहे. आपण इथे थोडी बारीक चिरून घेतलेली मिरची पण 2-4 इथे टाकणार आहोत. असं 2 टेबलस्पून बेसन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण यूज करणार आहोत इथे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आपल्याला थोडंसं जास्त इथे जास्त प्रमाणात आपल्याला यूज करायचं आहे. अगोदरच यामध्ये पाणी नाही टाकावे, म्हणजे आपण याला, कारण आपण जे कांद्याची पाती धुतलेली आहे यामध्ये ऑलरेडी आपलं पाणी आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला अगोदरच यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे. आपण याला अगोदर सगळं काही हे मिक्स करून घेऊया. आता हे सगळं मिश्रण मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. इथे दिसत आहे आपल्याला की इथे थोडं कोरडं आहे, त्याच्यामुळे आपण यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया. तर हे हळूहळूच थोडंच आपल्याला पाणी मिक्स करून, जसं आपण पीठ मळतो तशा प्रकारे आपल्याला इथे थोडंसं मळायचं आहे. हे मिक्स करून घेतलेले आहे. आणि एक अशी जाडी घेतलेली आहे बघा. अशा जाडीमध्ये आपल्याला याला थोडं गोल गोल राऊंड करून असं थोडंसं प्रेस करून आपल्याला असे गोले करायचे आहेत, ठीक आहे. तर असे बारीक बारीक पतले लांब आपल्याला असं गोले करून घ्यायचे आहेत. तर आता इथे आपले 6 हे गोले असे तयार झालेले आहेत. तर आपण एक गंज घेतला आहे. गंजामध्ये आपण इथे पाणी टाकलेलं आहे थोडासा, ठीक आहे. आणि आता आपण याला गाळून थोडा वेळ आता झाकून ठेवूया 5 मिनिटे. 5 मिनिटानंतर जेव्हा आपली उकळी येणार तेव्हा आपण हे तयार केलेले गोले आपण याच्यामध्ये ठेवूया, ठीक आहे. तर आता आपलं पाणी उकळी झालेलं आहे, हे बघा. यामध्ये आता आपण असं पातेलं ठेवायचं की म्हणजे यामध्ये हे खाली जाणार नाही, ठीक आहे. यामध्ये ह्याच साईजचा मी पतेला घेतलेला आहे, ज्यामध्ये स्टीमनीच हे कम्प्लिटली कुक करणार आहोत आपण. तर याला 15 मिनिटे आता स्टीम होऊ द्यायचं, ठीक आहे. तर आता 15-20 मिनिटे कम्प्लीट झालेले आहेत आणि आपण चेक करूया. तर तुम्ही बघू शकता हे एकदम थोडं कलर पण यामध्ये चेंज झालेला आहे. तुम्हाला समजत नसेल की शिजलेलं आहे की नाही, तर आपण इथे एका चाकूचा वापर करू शकतो आणि असं टाकून बघू शकतो. जर का ते चिकटलं नाही म्हणजे ते शिजलेलं आहे. तर आता आपली वडी तयार आहे. आपण याला चिरून घेऊया बारीक बारीक. तर आता आपण हे व्यवस्थितपणे कट करून घेतलेले आहे वडी. आणि त्याच्यानंतर मी दोन कांदे घेतलेले आहेत, त्याला प्रॉपरली कट करून 4-5 मिरच्या घेतलेल्या. आता आपण एक गॅसवर कढई ठेवायची आहे. कढईपत्ता टाकूया. त्यानंतर आपण इथे काटून घेतलेले कांदे आणि मिरच्या याला छानपैकी फ्राय होऊ देऊया 2 मिनिटे. जेव्हा कांदे लाल होणार त्यानंतर मग आपण इथे आपली वडी ॲड करून घेऊया. आपले कांदे आणि मिरच्या आता शिजलेले आहेत. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि त्यानंतर आपण हे चिरून घेतलेले वडी मिश्रणामध्ये आपण टाकून प्रॉपरली मिक्स करून घेऊया. बघा, अशा प्रकारे आपली संपूर्ण वडी यामध्ये मिक्स करून घेऊया. यावर वरून आपण कोथिंबीर आणि आपली सुंदर कांद्याची वडी
टेस्टी एकदम तयार झालेली आहे। अरे वाह, क्या है? खा के बताओ कैसा लग रहा है। कांदे की पान की वड़ी है। सुपर्ब, यम्मी।